श्रावणधारा या मालिकेतून न्यूज शाहीनं अनेक प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरांची माहिती घरोघरी पोहोचवली आहे। आज राधानगरी तालुक्यातल्या सावर्धन या गावातल्या केदारेश्वर या पांडवकालीन मंदिराची आपण माहिती घेणार आहोत। चला तर मग। हे आत नाग करून वसवलेला पितळाचा नाग आहे। आत पहिले पूर्वी पांडव प्रतापलं पाषाण आहे, ते पाषाण असं आहे आणि वरती जे पांडवांनी जे देऊळ वरती दगड घातलेले आहेत ते पांडव। नमस्कार मित्रांनो, न्यूज शाहीच्या या श्रावणधारामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो। अशा अनेक ऐतिहासिक देवाळ्यांचा आपण आतापर्यंत उलगडा केलेला आहे, मग पांडवकालीन असेल किंवा ऐतिहासिक असतील। आज आपण आलो आहोत राधानगरी तालुक्यातील सावर्धन या गावामध्ये। ह्या मंदिराचं देखील सुद्धा पांडवकालीन मंदिर आहे। त्या मंदिराचं सुद्धा ऐतिहासिक काही गोष्टी या ठिकाणी आपण आता मांडणार आहोत। आपल्यासोबत या ठिकाणी इथले स्थानिक ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत। नमस्कार मामा। नमस्कार। ह्या देवाचं काय महात्म्य आहे, कसं कसं? मी राजू पाटील नाव माझं। हे आमचं पुरातन म्हणजे प्राचीन काळातलं केदारनी मंदिर आहे। याचे म्हणजे पूर्वीपासूनच अशी रचना आहे पांडवकालीन असल्यामुळे। इथं शेजारीच विठलाई मंदिर आहे, दुर्ग मांडवडीत त्याच्या पायथ्याशीच हे आमचं केदारनी मंदिर आहे। शेजारी महाकाली मंदिर, ती विठलाईची बहीण असं ती संबोधली जाते त्यापासून। आणि ह्या देवाचं महात्म्य म्हणजे बरीच लोक म्हणजे परगावाहून सुद्धा श्रावण महिन्यात या देवाचं दर्शन घेण्यासाठी इथे येत असतात। प्रत्येक वेळी महाशिवरात्र आम्ही गावच्या ग्रामपंचायतच्या किंवा गावच्या निधीतून आम्ही ते चांगले मोठ्या उत्साहाने पार पाडतो इथं सर्व गावकरी मिळून आम्ही। आणि साहेब कसं आहे, ह्या पुरातन प्राचीन काळातला असल्यामुळे ही जी महिमा या मोठ्या 4 गावातनी प्रसिद्ध आहे। आणि आमच्या म्हणजे तुम्हाला एक आमच्या समोरचा दृष्टिकोन तुम्हाला सांगतो। आम्ही ज्यावेळी महाशिवरात्र होती त्यावेळी आम्ही इथं आमचं स्पीकर मशीन बरोबर 13,000चं मशीन आम्ही असं लावलेलं होतं। आणि ते दुसऱ्या दिवशी इथनं एका माणसानं ते चोरून नेलं। चोरून नेल्यानंतर मग ते आम्ही गावकऱ्यांनी मिळून दसऱ्या दिवशी आम्ही तर नवरात्र म्हणजे 9 दिवस नवरात्र बसतो ना, त्यावेळी आम्ही ते गारानं घातलं। मग ते 9व्या महिन्यात आम्हाला ते मशीन परत होतं तिथं त्या ठिकाणी आणून दिलं त्यांनी। असं आमच्या देवाचं महात्म्य आहे देवाचं। हे देऊळ पांडवकालीन सुद्धा आहे। तर देखील सुद्धा काही बघितलं तर येथील मूर्ती असू देत किंवा इथले काही जे गोष्टी आहेत, भिंती असतील किंवा जे हे आहे ते संपूर्ण हेमाडपंथीत आहे। त्याबद्दल काय थोडंसं? पितळाचा नाग आहे। आत पहिले पूर्वी पांडव प्रतापलं पाषाण आहे, ते पाषाण असं आहे आणि वरती जे पांडवांनी जे देऊळ वरती दगड घातलेले आहेत ते पांडव प्रतापले। आणि ह्याचं जे महत्त्व जे आहे आपलं, आम्ही शिवरात्राला ह्यातनं आम्ही तिची आम्ही उत्सव करतो। तसं कुठलाही कार्यक्रम असेल त्यातले सगळे ह्या गावची खेडेगावची माणसं सगळी येतात जातात। कुठले काही कुणाला त्रास असला, कुणी नवशिक असलं हे पाहून देऊ आपलं केदारनी महाकाली। पांडवकालीन मंदिर असल्या कारणामुळे थोडंसं जीर्ण पद्धतीचं वाटतं या ठिकाणी, थोडंसं दगड निसटलेलं आहे, थोडंसं दुरावस्था झालेलं आहे। तर ते दुरुस्ती करण्यासाठी तुम्ही किती मागणी केलेली आहे, काय करणार आहात का? आम्ही साहेब कसं आहे, आता आमचं खाली महाकाली मंदिर आहे बरोबर, त्याला आम्ही लोकवर्गणीतून किंवा स्थानिक प्रतिनिधीच्या म्हणजे नेतृत्वातून आम्ही ते बांधलेलं आहे। मग त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं जरासं ह्या ह्याच्यासाठी निधी थोडासा म्हणजे हे आहे, पण आम्ही आता ते ह्या ह्याच्यात ते मागणी केलेली आहे की कोणाकडून, किंवा असं करायचं का पुढे भविष्यात विचार आहे का? मग आता स्थानिकच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून किंवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ते आम्ही म्हणजे प्रस्ताव ठेवलेले आहेत। बघू आता कधी काय त्यांच्या निधीनुसार आपलं कधी उपलब्ध होईल त्यावेळी आपण। या मंदिराच्या गावातून जर विचार केला गेला तर मग कुठल्या सणाला इथं पूजा अर्चा केली जाते? इथं महाशिवरात्र एक आणि दसऱ्यातनं मोठा उत्सव आम्ही 2 वर्षातून 2 कार्यक्रम आम्ही मोठ्या ह्यानं करतो गावकऱ्यांना सगळे रोज आहे। आणि स्थानिकला म्हणजे आमचे पुजारी गुरुमामा असते तेच कायम आपले येऊन इथं देवाला पाणी बिणी घालून सगळे व्यवस्थित हे करतात। आता तुम्ही पाहिलं सावर्धन मधील हे केदारेश्वर, तर जवळजवळ पांडवकालीन ह्या राधानगरी तालुक्यामध्ये अनेक पांडवकालीन इतिहास आपल्याला पाहायला मिळतो। चक्रेश्वर मंदिर असेल, मोरजाई असेल किंवा हे ठिकाणी मंदिर सुद्धा प्रसिद्ध जास्त नसल्या कारणामुळे ह्या ठिकाणी जी भक्त असतात किंवा येण्याचा ओघ ह्या ठिकाणी कमी आहे। पण थोडा विकास झाला तर 100% ह्या देखील मंदिराला सुद्धा अनेक भक्त भेट देण्यासाठी येऊ शकतात। तर ह्या स्थानिक नेत्यांनी इथं विकास करणे खूप गरजेचं आहे। धन्यवाद।
कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरांची अशीच माहिती आपण घेणार आहोत. आता पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.